Welcome again, my dear students. Let's hear the dependency of force on a mass. So, how the force is depend on the mass. Yes, आता force हा mass वरती कसा depend असतो हे आज आपण शिकणार आहोत. So, see friends, we'll consider here one example की आता force हा mass वरती कसा depend आहे आपण हे पाहूयात. समजा एक टू व्हीलर आहे. येस, सो हियर इट इज टू व्हीलर. बरोबर. लेटस हा आता इथं मुलगा बसला आहे टू व्हीलरवरती. येस, सो लेटस दिस इज द टू व्हीलर. आणि ही टू व्हीलर समजा बंद पडली म्हणजे पेट्रोल वगैरे काहीतरी संपलं असेल. सो आता जर तुम्हाला ह्या टू व्हीलरला जर धक्का मारायचा असेल सो दुसरा एक मुलगा येईल आणि तो काय करेन मागच्या बाजूने ही विल ट्राय टू अप्लाय द फोर्स. सो जेव्हा हा दुसरा मुलगा ह्या टू व्हीलरला धक्का देईल देन ओनली दिस टू व्हीलर विल गो इन दिस डायरेक्शन. बरोबर. सिंपल. आता आपण एक दुसरी केस कन्सिडर करूयात आणि सपोज आता इन्स्टेड ऑफ द टू व्हीलर सपोज देर इज अ फोर व्हीलर. आता फोर व्हीलर आहे आणि समजा ही फोर व्हीलर आता बंद पडली, हिचं पेट्रोल संपलं आहे. आणि जर मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला आता ह्याला फोर्स लावायचा आणि तुम्हाला ही फोर व्हीलर पेट्रोल पंपापर्यंत घेऊन जायचं आहे, इट इज पॉसिबल टू यू? नाही पॉसिबल. का पॉसिबल नाही आहे? सी अंडरस्टँड वेल. आता इथे तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला 4-5 माणसे इथे लावावे लागतील तेव्हाच ही फोर व्हीलर पुढं जाईल. सो व्हॉट यू आर डुईंग हिअर, तुम्ही इथे एका माणसाला गाडी पुढं जात नाही म्हणून तुम्ही 3-4 माणसं लावताय. म्हणजे तुम्ही काय करताय की फोर्स जो आहे तो फोर्स इथं वाढवताय. इथनं जो फोर्स देत आहे तुम्ही हा फोर्स तुम्ही काय करताय, तो फोर्स तुम्हाला काय करायचा आहे जास्ती मोठा करायचा आहे. आणि तो फोर्स जास्ती लावायचा असल्यामुळे तुम्ही इथं काय केलं आहे नंबर ऑफ पर्सन्स वाढवत आहे. बरोबर. म्हणजे इन शॉर्ट तुम्ही काय करतो ह्या गाडीवरती जो फोर्स आपल्याला ॲक्ट करायचा आहे तो फोर्स तुम्हाला काय लागेल जास्त लागेल. You require there the greater force. So see what is dependency of a force on a mass. फोर्स ह्या मासवरती कसा डिपेंड आहे बघा इकडं. ह्या केसमध्ये टू व्हीलरचं जे आपली टू व्हीलर आहे ह्या टू व्हीलरचं जे मास होतं हे मास कमी होतं. बरोबर. सो मी ॲरो दाखवलं इट टेल्स ॲट द मास इज लोअर. बरोबर. की हे मास कसं आहे हे कमी आहे. सो जेव्हा मास कमी असतं तेव्हा जो आपल्याला फोर्स अप्लाय करायचा असतो तो फोर्स पण आपल्याला कसा लागतो कमीच लागतो. म्हणजे एका माणसाने पॉसिबल आहे. पण इन सेकंड केस मास ऑफ द व्हेकल, आता इथे व्हेकल म्हणजे कुठले फोर व्हीलर आहे. सो मास ऑफ द फोर व्हीलर इज ग्रेटर दॅन दिस टू व्हीलर. बरोबर. सो ह्या केसमध्ये आपलं मास हे वाढलं आहे म्हणून लागणारा फोर्स पण काय होणार आहे जास्ती लागणार आहे. सो फोर्स जो लागणार आहे तो फोर्स हा जास्त लागणार आहे. म्हणजे लक्षात घ्या डिपेंडन्सी कन्सेप्ट समजून घ्या की हाऊ युअर फोर्स इज डिपेंड ऑन मास. जर मास कमी फोर्स पण कमी लागणार, मास जास्त फोर्स पण जास्त. थर्ड केसमध्ये जर तुम्ही घेतलात, जर तुम्ही आता इथे ट्रक किंवा जर बस जर तुम्ही चालवताय, लेट अस कन्सिडर इट इज बस. आणि ही बस आता जर पंक्चर झाली किंवा मग पेट्रोल संपलं तर त्या केसमध्ये मात्र मग तुम्हाला माणसं 10-12 माणसं जरी लावलं तरी नाही होणार. याला काहीतरी ढकलायला यू रिक्वायर देअर क्रेन किंवा दुसरी एक गाडी लागणार आहे. मीन्स इन दिस केस अगेन मास हे खूप जास्ती वाढायला लागलं आहे. त्या केसमध्ये पण फोर्स आता आपल्याला खूप जास्ती लावावं लागणार आहे. मीन्स लक्षात घ्या मास वाढलं त्याला मूव्ह करण्यासाठी. बरोबर. फोर्स का लावायचा आहे कारण आपल्याला हे सगळे ऑब्जेक्ट हे सगळे काय करायचं आपल्याला मूव्ह करायचे आहेत म्हणून त्याला मूव्ह जर मास जास्ती तर त्याला मूव्ह करण्यासाठी लागणारा फोर्स पण काय जास्ती. कारण आपल्याला मूव्ह करायचं आहे, मूव्ह करायचं असेल तर व्हॉट यू रिक्वायर्ड द फोर्स. सो डिअर स्टुडंट्स मी तर कन्क्लुजन सांगतो की ग्रेटर फोर्स इज रिक्वायर्ड टू सेट हेवियर बॉडीज इन मोशन. येस. सो आय विल राईट हिअर द कन्क्लुजन. सो इट इज जस्ट फॉर द अंडरस्टँडिंग. कारण सेकंड लॉ अंडरस्टँड करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत. येस. सो कन्क्लुजन काय असणार आहे. सो ग्रेटर फोर्स इज रिक्वायर्ड
टू सेट हेवियर बॉडी इन मोशन. मोशनमध्ये आणण्यासाठी हेवियर बॉडी काय करावं लागणार आहेत, त्या हेवियर बॉडीला मोशनमध्ये आणण्यासाठी यू रिक्वायर देअर द ग्रेटर फोर्स. येस. नाव सी हिअर द डिपेंडन्सी ऑफ फोर्स ऑन चेंज इन द वेलॉसिटी. येस, आता चेंज इन द वेलॉसिटीवरती आपण पाहूयात. येस. सो सी अंडरस्टँड द वर्ड डिपेंडन्सी ऑफ द फोर्स. फोर्स कशावरती डिपेंड असणार आता, चेंज इन वेलॉसिटी, नॉट द वेलॉसिटी. काय शब्द वापरतो आपण, चेंज इन वेलॉसिटी. चेंज इन वेलॉसिटी म्हणजे फायनल मायनस इनिशियल. येस. सो दॅट वी विल सी हिअर. लेट अस कन्सिडर वन एक्झाम्पल अँड देन वी विल लर्न. सिम्पल एक एक्झाम्पल घेतो. सगळ्याला माहिती आहे की आपल्या घरामध्ये रिमोटच्या कार असतात, बरोबर. सो रिमोटच्या कार असतात. सपोज आता ही रिमोटची कार आहे, बरोबर. आणि तुम्ही याला काय करतात, थोडंसं रिव्हर्स घेता, कॉईल ह्याच्यामध्ये वाउंड होते. येस. दिस वॉज द ओल्ड कन्सेप्ट, बरोबर का. आणि त्यानंतर मग ही रिमोटची कार ही ह्या दिशेला येते. आता समजा इथं रिमोटची कार येत असेल तर तुम्हाला जर इथं स्टॉप करायचं असेल, लेट अस कन्सिडर यू हॅव टू स्टॉप हिअर. जर तुम्हाला इथं जर रिमोटची कार ही कार आपल्या इथं स्टॉप करायची असेल तर तुम्ही काय करणार, इथं हात लावणार. हात लावून इन द सेन्स काय करणार तुम्ही ह्या दिशेने त्याला फोर्स अप्लाय करणार. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ कार. दिस इज द डायरेक्शन ऑफ कार अँड हिअर यू आर गोइंग टू अप्लाय द फोर्स. सो फोर्स तुम्ही इथं अप्लाय करताय. मग ही कार इथे येऊन थांबेल. का, कारण डायरेक्शन ऑफ द कारच्या अपोजिट्स एंडला आपल्याला काय करावं लागेल, अपोजिट्स डायरेक्शनने फोर्स अप्लाय करावं लागेल, तेव्हाच ही कार थांबू शकते. सो बट द कन्सेप्ट इज वॉट, समजा ही कार आता 30 मीटर पर सेकंदने येते. आता 30 मीटर पर सेकंद येते आणि तुम्हाला डायरेक्टली इथं आता काय करायचं, 0 मीटर पर सेकंद करायचं. म्हणजे 30चा 0 करायचं. सो चेंज इन वेलॉसिटी किती झाला, सो चेंज इन वेलॉसिटी इज इक्वल टू 30 मीटर पर सेकंड. 30 मायनस 0, बरोबर का, फायनल मायनस इनिशियल. सो 30 मीटर पर सेकंड एवढं त्याचं काय असणार आहे, चेंज असणार. येस, अंडरस्टँड. सो इथे लागणारा फोर्स काय असेल, समजा एफ हा फोर्स असेल. लेट अस कन्सिडर यू रिक्वायर्ड देअर द 20 न्यूटन्स फोर्स. 20 न्यूटनचा फोर्स तुम्हाला इथे लागणार आहे. ही झाली केस 1. आता आपण काय करूयात, केस 2 स्टडी करूयात. केस 2 मध्ये समजा लेट अस कन्सिडर रिअल स्टुडंट्स, आपण सेम कार घ्यायची आहे. फक्त आता ही कार जी आपण इकडं पाठवणार आहे, म्हणजे आपल्याला इकडे ह्या डायरेक्शनमध्ये पाठवायची आहे. सो ह्या डायरेक्शनमध्ये पाठवत असताना आपण याला पाठवतोय समजा 50 मीटर पर सेकंडने. कितीने, 50 मीटर पर सेकंड. आता 50 मीटर पर सेकंडने इकडून जर ही कार येत असेल तर तुम्हाला इथे एक काय करावं लागेल, फोर्स अप्लाय करावं लागेल. सो यू रिक्वायर टू अप्लाय हिअर द फोर्स. आता तुम्हाला एवढं एक समजत असेल की फोर्स अप्लाय करताना जर आता ही वेलॉसिटी कमी होती, मात्र इथं डायरेक्ट 50चं मला इथे 0 मीटर पर सेकंड करायचं आहे. 50चं डायरेक्ट मला किती करायचं आहे, 0 मीटर पर सेकंड करायचं आहे. याचा अर्थ तिथं जास्ती स्पीडनं गाडी यायला लागली आणि मला इथे 0 करायचं असेल. सो आय विल रिक्वायर हिअर द ग्रेटर फोर्स. मला या ठिकाणी जास्ती फोर्स लावावा लागेल. गेटिंग ऑर नॉट. सो आय रिक्वायर्ड हिअर द ग्रेटर फोर्स. म्हणजे चेंज इन वेलॉसिटी ह्या केसमध्ये किती असणार आहे, चेंज इन वेलॉसिटी ह्या केसमध्ये 50 मायनस 0. सो 50 मायनस 0. सो दॅट विल बी इक्वल टू 50. सो दॅट विल बी इक्वल टू 50 मीटर पर सेकंड. सो चेंज इन वेलॉसिटी इज 50. सो हिअर द चेंज इन वेलॉसिटी किती असणार आहे, ग्रेटर असणार आहे, बरोबर. सो यू विल रिक्वायर हिअर दी ग्रेटर फोर्स. म्हणजे एखादी बॉडी जर हायर वेलॉसिटीने जर पळत असेल, सो यू रिक्वायर देअर दी ग्रेटर फोर्स इज रिक्वायर्ड टू स्टॉप बॉडीज मुव्हिंग विथ दी हायर वेलॉसिटी. येस, सिम्पल मी इथं कन्क्लुजन लिहितो आहे. तुम्हाला कळलं असेल की आता फोर्स पण डिपेंड असतो वेलॉसिटीवर. जास्ती स्पीडनं गाडी, सिम्पल कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. तुम्ही जर आता सेम कन्सेप्ट घ्या. समजा तुमची गाडी आहे, तुम्ही लातूरला चालला आहे कारमध्ये बसून. जस्ट इमॅजिन, तुमची गाडी जर समजा इनिशियल कंडिशनला मी इथे लिहितो, समजा फर्स्ट केसमध्ये, इन फर्स्ट केस समजा 40 किलोमीटर पर आवरने चालली आहे आणि समोर तुम्हाला लगेच आता थोडंसं ब्रेक करायचं आहे, गाडी थांबवायची आहे, साईडला घ्यायची आहे गाडी. तर तुम्ही काय करणार,
जस्ट विल अप्लाय हिअर अ शॉर्ट ब्रेक, थोडं स्मॉल ब्रेक वापरणार, म्हणजे इथं फोर्स जो लागणार आहे तो फोर्स कमी लागणार आहे. तेच फोर्स कमी लागणार म्हणजे तुम्हाला ब्रेक कमी लावायचा आहे. येस, तुम्हाला कारला ब्रेक करावं लागेल. तुम्ही जर टू व्हीलर जात असाल तर तुम्हाला लगेच ब्रेक दाबावं लागेल. 40 km/h असल्यामुळं ब्रेक थोडंसं कमी लावावं लागणार आहे. पण जेव्हा तुम्ही 70 km/h या स्पीडनं पळत असाल किंवा गाडी चालवत असाल 70 km/h, मग त्या केसमध्ये मात्र तुम्हाला ब्रेक जास्ती अप्लाय करावं लागणार आहे. ब्रेक जास्ती अप्लाय करणे म्हणजेच काय, फोर्स जास्ती लावणे. ब्रेक लावणे याचा अर्थ काय, आपण फोर्स लावतोय. येस, फोर्स इन डायरेक्शन अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ द मोशन, तेव्हाच आपली गाडी काय होते, स्टॉप होते. दिस इज द कन्सेप्ट ऑफ ब्रेक. बरोबर. म्हणजे कन्क्लुजन काय असणार आहे डिअर स्टुडंट्स, सी आता फोर्स मासवरती डिपेंड आहे आणि वेलोसिटीज पण डिपेंड आहे. सो व्हॉट विल बी द कन्क्लुजन, आय विल राईट हिअर द कन्क्लुजन. So conclusion is that the greater force is required to stop bodies moving with the higher velocities. Moving with the higher velocities. Yes. So greater force is required to stop the bodies moving with the higher velocities. म्हणजे काय, जास्ती ब्रेक लागणार आहे. Yes dear students. Now we will discuss the dependency of the force on change in momentum. So again very important concept. Change in momentum वरती आता फोर्स कसा डिपेंड असेल. Yes. So dear students, suppose आता आपण एक एक्झाम्पल घेऊयात. येस, आता चेंज इन मोमेंटम आपल्याला माहिती आहे. व्हॉट इज मोमेंटम, इट इज प्रोडक्ट ऑफ मास इन वेलॉसिटी. बरोबर. सो इट इज प्रोडक्ट ऑफ मास इनटू वेलॉसिटी. आता डिपेंडन्सी ऑफ दिस फोर्स, आता हा फोर्स ह्या चेंज इन द मोमेंटमवरती कसा डिपेंड आहे. येस, सो आय विल टेल यू. सपोज हिअर इट इज द कार. येस, सिंपल एक्झाम्पल आहे, एक कार आहे अँड द कार इज हॅविंग द मास ऑफ 100 kg or 1000 kg, we will say 1000 kg, and suppose it is running with the, that is velocity, let us consider 20 meter per second. How much it is? 20 meter per second. आता डिअर स्टुडंट्स, मला काय करायचं आहे बघा, ह्या कारचं मोमेंटम आहे ते चेंज करायचं. मोमेंटम चेंज करायचं आहे म्हणजे काय करायचं, सिंपल, याची स्पीड वाढवायची. मोमेंटम कधी चेंज होतं, जेव्हा तुम्ही स्पीड किंवा मास हे चेंज करताल. मास तर आता कारचं चेंज होणार नाही. बरोबर. मास विल बी कॉन्स्टंट. सो द मोमेंटम विल बी डिपेंड अपॉन द वेलॉसिटी इन दिस केस. सो समजा आता ही कार ह्या दिशेने जाते आहे आणि समजा ही कार आफ्टर सम टाईम व्हॉट यू रिक्वायर्ड, म्हणजे तुम्हाला आता याची वेलोसिटी वाढवायची. सो कारचा मास 1000च असणार आहे अँड तुम्हाला जर याची वेलोसिटी समजा करायची आहे 40 मीटर पर सेकंड. बरोबर. तुम्हाला ॲक्सेलरेशन वाढवावं लागेल. सो तुमच्या कारची आता स्पीड काय झाली, वाढली. दॅट इज 40 मीटर पर सेकंड. येस, व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. आता ह्या पहिल्या केसमध्ये मोमेंटम किती होतं ह्या कारचा, मास इंटू वेलोसिटी. सो हिअर मोमेंटम इज इक्वल टू मास किती आहे 1000 होतं इंटू वेलोसिटी किती आहे 20. सो हिअर इट विल बी 20,000 kg मीटर पर सेकंड. सो दिस विल बी व्हॉट द मोमेंटम इन फर्स्ट केस. सेकंड केसमध्ये मोमेंटम किती असणार आहे, मास इंटू वेलोसिटी. सो मास अगेन 1000 kg, इट विल बी रिमेन्स कॉन्स्टंट, इंटू वेलोसिटी बघा 40. सो हाऊ मच इट विल बी, 40,000 kg मीटर पर सेकंड. सो दिस इज द कन्सेप्ट. आता चेंज इन द मोमेंटम किती असणार आहे बघा. सो चेंज इन द मोमेंटम काय असणार आहे, सी अंडरस्टँड, आपल्याला चेंज इन द मोमेंटम बघायचं. आता चेंज इन मोमेंटम, इतक्या वेळ आपण काय पाहिलं, आपण फक्त मोमेंटम पाहिलं होतं. आता आपल्याला चेंज इन द मोमेंटम बघायचं. चेंज इन द मोमेंटम काय असणार आहे, समजा हा P1 असणार आहे तर हा P2 असणार आहे. हा P1 असेल तर हा काय असणार आहे, P2.
So what will be change in momentum? The change in the momentum, it is noted by delta P. Delta stands for change. याला काय म्हणायचं? डेल्टा. सो चेंज इन मोमेंटम इज इक्वल टू डेल्टा पी. आणि डेल्टा पी म्हणजे काय असणार आहे? फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम, P2 मायनस P1. सो P2 मायनस P1 किती येईल डिअर स्टुडंट्स? P2 किती आहे? 40,000 मायनस P1 किती आहे? 20,000. सो what will be the delta P? Delta P म्हणजे काय? Change in momentum. The change in momentum will be equal to 20,000 kg meter per second. Yes. So this is the first case. आता ही आपली फर्स्ट केस आहे. Yes. Hope you are अंडरस्टँडिंग वेल दिस कन्सेप्ट. येस. फक्त एक्झाम्पल व्यवस्थित समजून घ्या. बरोबर. एक्झाम्पल खूप सिम्पल एक्झाम्पल आणि डे टू डे लाईफमधले मी एक्झाम्पल सांगतोय. बरोबर का? सो दॅट इट कॅन इझिली इमॅजिन. बरोबर. सो सिम्पल आहे. कार घेतली आपण. मास, कारचं तर मास सेमच असणार आहे, फक्त आपण स्पीड वाढवते. जस तुम्ही समजा चाकूरवरनं लातूरला चालात. लातूर रोडला गाडी 20 मीटर पर सेकंद आहे. ट्रॅफिक कमी झालं, तुम्हाला त्याची स्पीड वाढवायची आहे. पहिल्या केसमध्ये मोमेंटम हे आता आपण शिकलो होतं. मोमेंटम काय असणार आहे? प्रोडक्ट ऑफ मास इंटू वेलोसिटी. बघितलं आपण मास इंटू वेलोसिटी. ह्या केसमध्ये मास इंटू वेलोसिटी. बरोबर का? सो दिस विल बी V1, दिस विल बी V2. तुम्ही असेही लिहू शकता, काय अडचण आहे? V1 अँड V2. चॉईस इज युअर्स. सो दिस इज द फर्स्ट केस. आता समजा हा पहिला आहे. सो दिस इज द फर्स्ट पर्सन 1. फर्स्ट केस. सेकंड केसमध्ये समजा लातूर रोडला गाडी दोघाची सारखीच होती. सारखीच इन द सेन्स मास ह्या केसमध्ये पण 1000 kg घेतलं आणि त्या दुसऱ्या पर्सनची पण गाडीची स्पीड होती 20 मीटर पर सेकंद. पण त्या पर्सननं काय केलं? गाडीची स्पीड इन्स्टेड ऑफ 40 मीटर पर सेकंद त्याने काय केलं? 60 मीटर पर सेकंद केली. किती केली? 60 मीटर पर सेकंद. सो मास तर त्याचं गाडीचं कॉन्स्टंटच राहणार आहे, दॅट इज 1000 kg. समजतं? सो या केसमध्ये मात्र त्याने V2 ह्याला आता थोडीशी गाडी जास्त पळवायची होती. यस, या माणसाला जरा जास्त गडबड आहे. बरोबर. म्हणून त्याने काय केलं? याची स्पीड 60 मीटर पर सेकंद घेतली. आता बघू आता ह्या केसमध्ये म्हणजे दुसऱ्या पर्सनचा चेंज इन मोमेंटम किती झाला. सो सी हिअर चेंज इन मोमेंटमसाठी पहिल्यांदा इथला मोमेंटम काढतो P1. P1 म्हणजे काय असणार आहे? मास इंटू V1. सो मास किती आहे? 1000 इंटू 20. सो इट विल बी 20,000. इट विल बी 20,000 kg मीटर पर सेकंड. सो हा झाला P1. ह्याचा मोमेंटम काय असणार? P2. बघा, गाडीची स्पीड वाढली की मग त्याचा मोमेंटम चेंज होणार. का? कारण मोमेंटम इट इज नथिंग बट प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. मास वाढलं किंवा मग मोमेंटमही वाढणार. वेलॉसिटी वाढली, मोमेंटम आणखी वाढणार. पण या ठिकाणी मास आपण कॉन्स्टंट ठेवतोय. सो मोमेंटम इज डिपेंड अपॉन द वेलॉसिटी. सो मास इंटू V2. सो मास किती आहे? 1000 आहे. इंटू V2 म्हणजे किती असणार आहे तुमचं? 60. सो हिअर 60,000 विल बी युअर मोमेंटम kg मीटर पर सेकंड. दॅट इज P2. आता या केसमध्ये चेंज इन मोमेंटम किती असणार आहे बघा. सो इन दिस केस द चेंज इन मोमेंटम विल बी, so change in momentum it is going to be, see change in momentum किती असणार आहे. so delta P will be again P2 minus P1. so P2 किती आहे? so 60,000 is the what P2 minus P1 किती आहे? 20,000. so dear students, what will be the momentum? the momentum will be equal to 40,000 kg meter per second. किती असणार मोमेंटम? चेंज इन मोमेंटम इज 40,000 kg पर मीटर पर सेकंड. आता तुम्हीच लक्षात घ्या, फोर्स कुणाला जास्त अप्लाय करणार आहे? फोर्स म्हणजे प्रॅक्टिकली जर तुम्ही विचार केलात, फोर्स कसं लावणार आपण ॲक्सिलेटर दाबणार. येस, आपले पप्पा जर ड्रायव्हिंग करत असेल तर त्यांना जर गाडी पळवत असेल तर ते काय करतात? फोर्स लावतात. म्हणजे काय करतात? ते असं उतरून मागणं गाडी ढकलणार नाहीत. ते काय करणार? व्हॉट दे विल डू? ते ॲक्सिलेटरवरती पाय देणार आहेत जरा जास्ती. येस. सो ह्या पहिल्या केसमध्ये जर तुम्ही पाहिलात, इन द फर्स्ट केस त्यांना ॲक्सेलरेशन जे आहे ते थोडंसं कमी करावं लागणार. ॲक्सेलेटर असतं ना पायामध्ये, ते थोडंच त्यांनी दाबलेलं असणार आहे. म्हणजे काय? थोडा फोर्स लावला आहे. जर तुम्हाला 20,000 kg मीटर पर सेकंद ह्या मोमेंटमपासनं जर 60,000 kg मीटर पर सेकंद म्हणजे ह्याचा डेल्टा P किती आहे? ह्याचं चेंज इन मोमेंटम किती आहे? 40,000. म्हणजे
जास्ती जर त्याची स्पीड वाढवायची असेल तर तुम्हाला जास्त फोर्स अप्लाय करावा लागणार. जास्त फोर्स अप्लाय करायला लागणार आहे म्हणजे काय, तुम्हाला ॲक्सेलरेशन जे असणार आहे, ॲक्सेलेटर पॅडल हे जास्त प्रेस करावा लागणार. सो डिअर स्टुडंट्स, तुम्ही समजू शकता की ह्या दुसऱ्या केसमध्ये डेल्टा पी जर जास्ती असेल, चेंज इन मोमेंटम जास्ती असेल तर जास्ती फोर्स लागतो. येस, आणि डेल्टा पी जर कमी असेल तर लेसर फोर्स लागतो. बरोबर, म्हणजे जसं मास वेलॉसिटी आहे तसंच आता काय असणार आहे, मोमेंटम पण असणार आहे. सो इथं मी कन्क्लुजन लिहू शकतो. येस, क्लिअर आहे खूप. येस, सो क्लिअर काय आता याच्यामध्ये आपण सांगू शकतो. सो व्हॉट इज कन्क्लुजन? सो द कन्क्लुजन इज व्हॉट? greater the change in momentum in a given time, greater is the force that needs to be applied. So I will write here, greater the change in momentum in a given time, greater is the force that needs to be applied. जेवढा जास्त चेंज इन मोमेंटम तेवढा जास्त तुम्हाला काय करावं लागणार आहे, फोर्स अप्लाय करावा लागणार आहे. येस डिअर स्टुडंट्स, येस, मी एक्झाम्पल घेतो याचं मोमेंटमचं एक छान, अजून एक डे टू डे लाईफमधलं. आपण कॅच पकडतो. येस, जर कॅच पकडताना आपला प्लेयर काय करतो, समजा हा प्लेयर आहे असा. येस, आणि हा प्लेयर समजा इकडनं बॉल आला. सो बॉल इज कमिंग टू दिस डायरेक्शन, त्याला कॅच पकडायचं, तर तो इथंच कॅच पकडत नाही वर. जर त्याने इथंच कॅच जर पकडली वरच्या बाजूला तर एक तर त्याला कॅच येत नाही किंवा मग त्याच्या हाताला बॉल लागतो. सो प्लेयर विल गेट हर्ट. तेच आता जर तुम्ही बघत असाल किंवा ऑब्झर्व करत असाल, मुलांना हा जास्त कन्सेप्ट लवकर समजून जाईल किंवा जे मॅच पाहत असतील तर ते कॅच असं वर पकडून ते हात असं मागच्या बाजूला घेतात. येस, सो आय विल टेल यू इन दिस क्लासरूम. बरोबर, हात मागच्या बाजूला घेतात असे. सो बॉल इथं कॅच करून ते इथंपर्यंत घेतात. सो इथे घेताना काय करतात, ते बॉलची स्पीड इथं डायरेक्टली झिरो होते. इथं डायरेक्टली ते झिरो करत नाहीत, कमी 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 करत येतात. म्हणून इथं हा प्लेयर काय असतो, ओके असतो. येस, सो हा कन्सेप्ट जर इथे इमॅजिन होत नसेल सो आय विल टेल यू इन क्लासरूम. येस, डोंट वरी अबाउट दिस. सो दिस इज वॉट दी चेंज इन मोमेंटम. येस, होप यू हॅव अंडरस्टूड दी कन्सेप्ट. येस, सो तुम्हाला सांगितलं आहे की ग्रेटर द चेंज इन मोमेंटम इन अ गिव्हन टाईम, द ग्रेटर इज द फोर्स दॅट नीड्स टू बी अप्लाइड. जेवढं जास्त चेंज इन मोमेंटम असेल तेवढा जास्त तुम्हाला फोर्स हा अप्लाय करावा लागणार आहे. येस डिअर स्टुडंट्स.